नमस्कार, मी आहे वर्षा आणि वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत खमंग अशी कांदा भजी। तर कांदा भजी करण्यासाठी येथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। तर हे कांदे आता आपण कट करून घेणार आहोत। तर मी हे मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत 3। तर हे आता आपण कट करूया। याची कांदा भजी करण्यासाठी कांदा कापण्याची पद्धतही जरा वेगळी आहे। आपण उभा कांदा कापणार आहोत। कांदा भजीसाठी नेहमी असा उभा कांदा कापायचा। पहिल्यांदा याचे सर्व असं साली काढायचे। हे बघा साल पूर्ण काढून झालेली आहे। तर मी आता हा कांदा असा उभा ठेवते आणि त्यानंतर हे बघा 2 भाग झालेले आहेत। तर आपण नेहमी मोस्टली आपण असा कांदा कापतो उभा। तर आपल्याला असा कांदा न कापता आपल्याला हा कांदा असा आडवा धरायचा आहे आणि असा कट करायचा आहे। हे असं का कट करायचं कारण असा कांदा कापला तर त्या कांद्याच्या जे पाकळ्या असतात त्याही मोठ्या मोठ्या अशा होतात, पातळ अशा, आणि तो कांदा असा सहज असा मोकळा होतो। हे बघा असं चिटकून राहत नाहीये, पटकन असा वेगळा होतोय। त्यासाठी आपल्याला ही स्टेप वापरायची आहे। हे पहा आता आपला हा कांदा चिरून झालेला आहे आणि बघा ह्याच्या छान अशा स्लाइस झालेल्या आहेत उभ्या। तर मी हा कांदा आता ह्या बाउलमध्ये एका काढते। आता ह्या बाउलमध्ये हा मी कांदा काढलेला आहे आणि यामध्ये आता मीठ घालायचं आहे आपल्याला। म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे, किती लागेल त्या अंदाजाने। तर मी यामध्ये आता हे 1 चमचा आणि अजून थोडंसं अर्धाला कमी चमचा एवढं मीठ घालते। आणि आता हे मीठ घालून आहे ना हा सर्व असं मिक्स करायचं आहे, मीठ एकजीव करायचं आहे पूर्ण। या कांद्याला मीठ लागलं पाहिजे सगळं व्यवस्थित। असं या पद्धतीने हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आणि हे आता असंच एक 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याला असं पाणी सुटेल। आणि पाणी सुटल्यानंतर ह्याला नंतर आपण पुढे यामध्ये मसाले घालणार आहोत। तर हे असं आपण 15 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊया। तर 15 मिनिटे झालेली आहेत। तर तुम्ही बघू शकता आपला हा कांदा ह्याला असं पाणी सुटलेलं आहे बघा। हे बघा हाताला सुद्धा मजा लागते आणि कांदा हे असा सॉफ्ट पडलेला आहे एकदम। तर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। तर मी इथे मिरची पावडर टाकते। आधी मिरची पावडर चवीनुसार घ्यायची। तर इथे मी 1 चमचा आणि अजून थोडा पाव चमचा अशी मिरची पावडर टाकते। त्यानंतर येथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। हे बघा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, हे 1 चमचा टाकते। हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर आपली कांदा भजी ही छान अशी क्रिस्पी होतात। आणि जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचे पीठही घालू शकता 1 चमचा। त्यानंतर आपण आहे ना थोडासा सोडा घालणार आहोत, खायचा सोडा, अगदी थोडा। हे बघा अगदी थोडासा चिमूटभर घेतलेला आहे मी सोडा। तर चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि आता हे आपण सर्व मिक्स करायचं आहे। आणि आता यामध्ये आपण बेसनचं पीठ मिक्स करायचं आहे। तर आपला हा कांदा जो होता तो साधारण 1 वाटीभर कांदा होता, 1 वाटीला थोडासा जास्त। तर ते मी येथे 1 वाटी हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। तर हे बेसनचं पीठ आपण यामध्ये आता ॲड करूया। बेसनचं पीठ असं थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि हे असं मिक्स करत जायचं आहे। हे बघा कांद्याला पाणी सुटल्यामुळे
हे पीठ हे यामध्ये असं छान असं हे होतं मिक्स. तर आपण हे थोडं थोडं करून पीठ असं मिक्स करायचं यामध्ये. आणि हे पूर्ण आधी जे कांद्याला पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच आधी हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यानंतर मग अगदी थोडंसं पाणी घालायचं यामध्ये. हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता हे. आणि यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण तुम्ही बघू शकता की हे कांद्याला जे पाणी सुटलेलं त्यामध्येच आता आपण हे पीठ मिक्स केलेलं आहे. तरी पण बघा हे किती छान असं हे झालेलं आहे, असं त्याला ओलावा निर्माण झालेला आहे. तर ह्यामध्ये थोडंसं आता पाणी घालूया. पाणी घालून आता व्यवस्थित मिक्स करायचं आणखी. हे पहा या पद्धतीचं हे असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. असं सरसरीत, जास्त पण सरसरीत नाही, या पद्धतीचं असं. तर हे आता आपलं पीठ असं तयार झालेलं आहे. आणि ह्याला पाणी जास्त नाही लागलं, फक्त अर्धा पेला, कमीत कमी अर्धाच पेला पाणी लागलेलं आहे आपल्याला. कारण कांद्याला जे पाणी सुटलेलं त्यात आपण आधी पूर्ण असं पीठ हे करून भिजवून घेतलेलं आणि त्यानंतर पाणी ॲड केलं ना, त्यामुळे थोडंसंच पाणी लागलं आपल्याला. तर आता हे पीठ आता भिजवून तयार आहे. तर आता आपण याची भजी करायला घेऊयात, पण त्याआधी आपण यामध्ये गरम तेल घालणार आहोत. आता भजी तळण्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे, छान ते तापलेलंही आहे तेल. तर आता आपण थोडंसं म्हणजे साधारण 2 चमचे तेल आपण ह्या भज्याच्या मिश्रणात गरम तेल घालणार आहोत. 2 चमचे. हे 2 चमचे तेल म्हणजे ह्या भज्याचं कुरकुरीत आणि क्रिस्पीपणाचं असं सिक्रेट आहे. तर यामुळे भजी छान कुरकुरी होतात. तर 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेल घालून हे पूर्ण असं मिक्स करायचं आहे भज्याचं मिश्रण. आणि आता ही भजी तेलात आपण सोडणार आहोत. तर ही चमच्याने न सोडता ही हातानेच सोडायची आहेत. तर आपण ही भजी, हे बघा ही 5 बोटं आहेत आपली, ही 5 बोटाने असं सोडायचं आहे हे. हां, या पद्धतीने. सर्व भजी अशी सोडून घ्यायची आहेत. आणि खालच्या साईडनं आधी छान भाजून घ्यायचे, लगेच हलवायची नाहीत. तर खालची साईड जरा थोडी भाजलेली आहे, व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर आता आपण ही एक एक भजी असं पलटून घ्यायचं आहे. हे पहा आता आपण ही सर्व भजी पलटून टाकलेली आहेत. आता हे पूर्ण अशी व्यवस्थित फ्राय होऊन द्यायची. छान असं सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी अशी फ्राय करून घ्यायची आहे. हे पहा आता भजी छान अशी असं त्याचा ब्राउनिश असा कलर आलेला आहे आणि छान भाजलेली आहेत. आता तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि हे छान भाजलेत. तर आता आपण हे काढून घेऊया. तर हे भजी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते.